आजच डाऊटनट ॲप डाउनलोड करा. डाऊटनटवर इयत्ता 6वी ते 12वी करता मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीचे सर्व डाऊट्स असतील. काय सोडवणार तेही मराठीत. फक्त तुम्हाला अडलेल्या प्रश्नांचा फोटो काढा, त्याला क्रॉप करा आणि त्वरित व्हिडिओ सोल्युशन मिळवा. आणि असे बरेच व्हिडिओ बघण्यासाठी डाऊटनट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. Our question is, derive the formula of kinetic energy of a particle having mass m and velocity v using dimensional analysis. So dimensional analysis चा यूज करून जो काही सेकंड डायमेन्शनल अनालिसिसचा यूज आहे त्याचा यूज करून कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला दिलेला आहे. आणि इथे यांनी सांगितलं कायनेटिक एनर्जी कशावर डिपेंड आहे तर मास आणि वेलॉसिटीवर. फक्त या गिवन कंडिशनवर आपल्याला तिचा फॉर्म्युला फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे, जसं दिलेलं आहे कायनेटिक एनर्जी ही मास आणि वेलॉसिटीवर डिपेंड आहे. सो आपण एक इक्वेशन लिहूया. कायनेटिक एनर्जी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द मास m रेज टू x अँड वेलॉसिटी v रेज टू y. ओके, सो आपल्याला माहीत नाही मास किती टाइम्स आहे, v किती टाइम्स आहे. ठीक आहे, सो कायनेटिक एनर्जी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द m रेज टू x अँड v रेज टू y. x आणि y हे आपण पॉवर्स घेतलेले आहेत कारण आपल्याला पॉवर्स आता सध्या माहीत नाही आहेत. ठीक आहे, सो आता आपण हे प्रपोर्शनॅलिटी साईन काढूया. त्यासाठी आपल्याला इट इज इक्वल्स टू साईन घेऊन के घ्यावा लागेल. वेअर के इज वॉट डायमेन्शनलेस कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी सिम्बॉल. सो के एम रेस टू एक्स व्ही रेस टू वाय. इथे फक्त प्रपोर्शनॅलिटीचं साईन मी रिमूव्ह केलेलं आहे आणि इथे मी के घेतलेला आहे जो डायमेन्शनलेस कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, आता आपल्याला एल एच एसचे डायमेन्शन्स हे आर एच एसच्या डायमेन्शन्सशी इक्वेट करायचे आहेत. जर के हा डायमेन्शनलेस आहे, के हा कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी आहे परंतु डायमेन्शनलेस कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी आहे, त्यामुळे त्याचं डायमेन्शन निघणार नाही. आपल्याला कायनेटिक एनर्जीचं डायमेन्शन घ्यायचं आहे. सो लेट अस टेक द डायमेन्शन ऑफ कायनेटिक एनर्जी. सो कायनेटिक एनर्जी म्हणजे काय, एनर्जी इज नथिंग बट वर्क डन नथिंग बट फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. सो फोर्सचं डायमेन्शन असतं L1 m1 t रेस टू -2 आणि ds म्हणजे डिस्प्लेसमेंटचं डायमेन्शन असतं L1. सो एनर्जीचं डायमेन्शन निघेल L2 m1 t रेस टू -2. सो डायमेन्शन ऑफ कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू डायमेन्शन्स ऑफ m रेस टू x अँड मल्टिप्लाय बाय डायमेन्शन्स ऑफ v रेस टू y आपल्याला घ्यायचे आहेत. सो इथले डायमेन्शन ऑफ कायनेटिक एनर्जी आपण काढलं L2 m1 t रेस टू -2. डायमेन्शन ऑफ मास, सो मास डायमेन्शन m ने दर्शवू शकतो आपण. सो m रेस टू x मल्टिप्लाय बाय डायमेन्शन ऑफ वेलॉसिटी. सो वेलॉसिटीचं डायमेन्शन असतं L1 t रेस टू -1 बिकॉज वेलॉसिटीचा फॉर्म्युला असतो डिस्टन्स डिवाइड बाय टाइम. सो L1 t रेस टू -1 इज द डायमेन्शन ऑफ वेलॉसिटी अँड इट इज रेस टू y. सो m रेस टू x अँड l रेस टू y t रेस टू -y हा वरचा पॉवर आहे yचा, तो मी आतल्या पॉवरशी मल्टिप्लाय करून घेतला तर आपल्याला हे इक्वेशन मिळेल. आता जर आपल्याला हे इक्वेशन मिळालेत L2 m1 t रेस टू -2 आणि इथे मिळालेलं आहे Ly mx t रेस टू -y. सो हे जे इक्वेशन्स मिळालेले आहेत त्याच्यातले डायमेन्शन्स जे आहे LMT त्याचे जे पॉवर्स आहेत ते आपण इक्वेट करूया. m ची x पॉवर आहे आणि इथे m ची 1 पॉवर आहे. सो x ची व्हॅल्यू आपल्याला 1 मिळेल. ठीक आहे, इथे L ची y पॉवर आहे आणि इथे L ची पॉवर 2 आहे, त्यामुळे y ची व्हॅल्यू आपल्याला 2 मिळेल. त्यामुळे हे जे काही इक्वेशन आपण लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये आपण हे जे काही कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटीचं इक्वेशन लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये x आणि y च्या पॉवर्स आपण पुटअप करूया तेव्हा आपल्याला फॉर्म्युला मिळेल कायनेटिक एनर्जीचा. सो कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू k m रेस टू x ची व्हॅल्यू आहे 1 आणि v रेस टू y v ची व्हॅल्यू आहे 2. सो कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला मिळाला कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी mv².
आणि हा जो कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी के आहे तो आपल्याला फक्त आणि फक्त एक्सपेरिमेंटद्वारेच कॅल्क्युलेट करू शकता येतो.